अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, 10 मे शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळेच लोक अगदी आतुरतेने वाट बघत असतो, तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया। बघा, अक्षय तृतीया नावातच सगळं काही आहे। या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ही शुभ असते आणि ती अक्षय काळ म्हणजे चिरंकाळ टिकत असते। म्हणून या दिवशी असंख्य लोक जे आहेत हे नवीन कामांची सुरुवात करतात। घरामध्ये गाडी असेल, सोनं चांदी यांसारखे सर्व शुभ जे आहेत ना, त्या सर्व शुभ गोष्टी खरेदी करतात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचे काही विशेष उपाय सांगणार आहे। बघा, श्रीमंत लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी कुठली वस्तू खरेदी करतात जी वस्तू खरेदी केल्याने त्यांच्याकडे अक्षय पटीने श्रीमंती चालून येते किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या श्रीमंतीत वाढ होत जाते। हे लोक ह्या काही वस्तू न चुकता कितीही काही झालं तरी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात आणतात आणि आणतात। फक्त ते याबद्दल कधीच कुणाला काही सांगत नाही। याबद्दलचीच योग्य असणारी जी माहिती आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा या वस्तू आपल्या घरामध्ये आणा। यातील एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणली ना, अक्षय पटीने तुमच्याकडे धन दौलत येईल। तुमच्या घरामध्ये असणारे जे काही पैसा, सोनं चांदी नाणं असेल, जी घरामध्ये लक्ष्मी असेल ती लक्ष्मी स्थिर होईल। चहू बाजूने घरामध्ये पैशांचा ओघ वाढत राहील आणि वर्षभर धनधान्य संपत्ती पैसा यांची घरात कधीही कमतरता भासणार नाही। बघा, काही असे ठराविक उपाय असतात किंवा काही असे विशेष उपाय असतात। हे विशेष उपाय श्रीमंत लोक आवर्जून करतात। आपण म्हणतो की माझी आणि माझ्या शेजारच्या व्यक्तीची परिस्थिती सेमच होती, पण आज तो इतका श्रीमंत झाला आणि आज मी हाय तसाच आहे। आता तो एकाएकी तर श्रीमंत झालेला नसेल, भले तो कष्ट मेहनत करत असेल, तुम्हीही कष्ट मेहनत करताय, पण त्याच्या कष्टाला त्याचे नशीब साथ देत आहेत, कारण त्या नशिबासोबत तो काहीतरी करत आहे। जेव्हा तुम्ही कष्टासोबत जेव्हा तुम्ही उपाय आणि सेवा करता ना, तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं। आणि हेच उपाय सेवा जे आहेत ना, ते विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला श्रीमंत लोक आवर्जून करतात, ज्यामुळे त्यांच्याकडे श्रीमंती खेचली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी याबद्दलचीच माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, बघा प्रत्येक वर्षी शुक्ल पक्षामध्ये, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये जी तृतीया असते ना, त्या तृतीयेला आपण अक्षय तृतीया असं म्हणतो। हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत शुभ मानला जातो। जर तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल, एखादी नवीन तुम्हाला गाडी घ्यायची असेल किंवा एखादा छोटा व्यवसाय चालू, कपड्याचं दुकान असेल, छोटी लिंबू सरबताची टपरी, वडापावची टपरी असेल, जे काही छोटंसं एखादं दुकान चालू करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी हा योग अत्यंत शुभ मानण्यात आलेला आहे। ठीक आहे, ज्यांच्याही आयुष्यात ज्यांना घर सुरू करायचं म्हणजे घराचं बांधकाम करायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तर त्यांनी या मुहूर्तावरती आवर्जून घ्या। तर बघा, अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे हा सर्व शुभ कामांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी घ्यायची आहे ती म्हणजे सोनं। श्रीमंत लोक तुम्ही जर बघाल, जे सोनाराची दुकानं असतात तिथे आपल्यासारखी किंवा सर्वसामान्य लोक खूप कमी दिसतील, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी या लोकांचे तुम्हाला भरपूर या सोनाराच्या दुकानात गर्दी दिसेल। आता तुम्ही सांगाल की ताई सोन्याचे भाव इतके महाग झालेले आहेत की शक्यच नाही, तुम्हालाच काय सोनं घेणं, मलाही खरं तर इतकं शक्य नाही आहे। पण आपल्याकडे समजा एखादी वस्तू असेल की जी कधीपासून मला बदलायची, एखादी नाकातली चमकी असेल की जी मला बदलायचे वर्ष झाले, मी ठरवते की ही चमकी देईन आणि दुसरी चमकी घेईन, किंवा एखाद्या कानातल्याचं जोड असेल ते कानातलं मी देईन आणि नवीन कानातलं खरेदी करेन, तर त्याच्यावरती आपल्याला जास्त काही पैसे द्यावे लागत नाही। तर तुम्ही हे आवर्जून करू शकता। तुमचे असणारे कानातले द्यायचे, त्याच्यावरती अगदी 1000, 2000, 4000 जे काही शक्य असेल ते पैसे द्यायचे आणि एक नवीन कानातल्याचा जोड घ्या। चमकी तर अगदी छोटीशी असते, ती चमकी देऊन त्याच्यावरती अगदी 500-600 रुपये दिले तर नवीन चमकी घेऊ शकता। अशी
एक कणभर का होईना पण सोन्याची गोष्ट तुम्हाला तुमच्या घरी आणायची. सोनं नसेलच शक्य तर चांदीची आणा. चांदीची तार जरी आणली ना तरी खूप आहे. बघा, चांदी आणि सोनं ज्याला लक्ष्मी स्वरूप समजतो, जेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं किंवा चांदी आणाल तेव्हा साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल. आणि जेव्हा अक्षय तृतीयेला लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा ती लक्ष्मी अखंड रूपाने स्थिरावेल. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट पिरॅमिड. बघा, तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य भेटतं तिथे किंवा जिथे डायमंडचे वगैरे साहित्य भेटतं तिथे थोडीशी चौकशी करा, तुम्हाला एक पिरॅमिड भेटेल. पिरॅमिडाने धन आकर्षित होतं. पिरॅमिडाने धन, वैभव, पैसा हा खेचला जातो. तुम्ही जर मोठे मोठे बिल्डर्स असतील, मोठे मोठे डेव्हलपर्स असतील, त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला हमखास त्यांच्या काउंटरवरती पिरॅमिड अशा वेगवेगळ्या गोष्टी दिसतील. कारण या गोष्टीने धन खेचलं जातं, हे शाश्वत सत्य आहे. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक पिरॅमिड आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे आणि जिथे तुम्हाला शक्य होईल किंवा जिथे तुम्हाला त्याची गरज आहे, ऑफिसमध्ये, धंद्यामध्ये, उद्योगामध्ये, घरामध्ये, तिथे तुम्हाला ते स्थापन करायचं आहे. याच्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीयंत्र. ज्यांच्याकडे ऑलरेडी श्रीयंत्र आहे त्यांनी तेच श्रीयंत्र जागृत करा आणि ज्यांच्याकडे अजूनही नाही आहे तर त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला हे एक श्रीयंत्र घरी आणायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे जी असंख्य श्रीमंत लोक करतात आणि या गोष्टीने त्यांच्याकडे बक्कळ पैसाही येतो, ती गोष्ट म्हणजे मोती. मोती, पाचू ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या लक्ष्मीवर्धक गोष्टी आहेत, ज्या धन खेचून आणण्यासाठी, धन स्थिर करण्यासाठी, घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानल्या जातात. आता खरंच तर या गोष्टी थोड्या महाग आहेत, पण 1000, 1500, 2200 जशी क्वालिटी किंवा जसं तुम्हाला छोटी मोठी साईज जी असेल ती सोनाराच्या दुकानात जायचं आणि सांगायचं आम्हाला एक मोती द्या, डायमंड द्या किंवा मग आम्हाला एक पाचू द्या. तर ह्या मोती वगैरे असणारं जे काही असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. एक चांदीची अंगठी घेऊ शकतात, सोन्याची शक्य असेल तर सोन्याची घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये हा मोती किंवा पाचू टाकू शकतात. किंवा मग तुम्ही एखादा दोरा घ्या, तुमच्या घरामध्ये काळा किंवा लाल रंगाचा जो धागा असतो तो घ्या, त्याच्यामध्ये हा मोती घाला आणि तुम्ही गळ्यामध्ये किंवा हातात परिधान करू शकतात. बघा, जर तुमच्या आजूबाजूला कुणी खूप मोठी लोक, ज्याला आपण खूप श्रीमंत अशी लोक म्हणतो, ही जर लोक राहत असतील तर तुम्ही बघत असाल त्यांच्या हातांमध्ये आवर्जून तुम्हाला डायमंडच्या, त्यांच्या हातामध्ये पाचूच्या, मोत्यांच्या अंगठ्या दिसतात. आपल्याकडे खूप वेळा आपण सोन्याच्या प्लेन अंगठ्या घालतो, आपल्याकडे काही अशा अंगठ्या नसतात, पण त्या लोकांच्या हातामध्ये तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या मोत्यांच्या पाचूच्या अंगठ्या दिसतात. ह्या साध्या सुठ्या अंगठ्या नसतात, तर ह्या ज्या अंगठ्या आहेत त्या धनाला आकर्षित करणाऱ्या, घरात बरकत आणणाऱ्या, वैभव ऐश्वर्याची प्राप्ती करणाऱ्या ह्या अंगठ्या असतात. बऱ्याच वेळा आपण ब्राह्मणांकडे जातो, तेही आपल्याला सल्ला देतात की अशी अंगठ्या हातात परिधान करा, या बोटात परिधान करा, जेणेकरून धन तुमच्याकडे आकर्षित होईल, समस्यातून सुटका होईल, अडथळे दूर होतील आणि तुमची प्रगती होईल, यश मिळत जाईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरभरून यशाची प्राप्ती होत जाईल. म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस हा मोती, पाचू घेण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, शुभ आहे. जर शक्य झालं तर आवर्जून यातील एक गोष्ट घ्या, त्याची अंगठी किंवा गळ्यात तो परिधान करा. याने आयुष्यभर तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल. याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जी गोष्ट करायची आहे ती, बघा, तुमच्या घराच्या आजूबाजूला, गावात, शहरामध्ये, सिटीमध्ये तिथे एखादं खूप मोठं दुकान आहे की ताई एक मॉल आहे किंवा एखादं बिग बाजार आहे जिथे 24 तास लोकांची गर्दी असते, अशा दुकानात जायचं आहे. तिथे जाऊन एखादी वस्तू खरेदी करू शकतात. एखादी वस्तू खरेदी करायची, त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडे एक कॉईन घ्यायचं. अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचा. त्यांच्याकडे एक कॉईन घ्यायचं, 5, 2, 10 रुपयाचं. हे कॉईन घरी घेऊन यायचं, एका ताम्हणात ठेवायचं, थोडं दूध, पाणी घालायचं, स्वच्छ हे कॉईन पुसायचं, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करून या नाण्याचं पूजन करायचं, लाल फडक्यामध्ये बांधून. हे जे कॉईन आहे हे आपल्या तिजोरीत ठेवायचं. यानेही तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल, यानेही तुमच्या घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल. हा उपाय असंख्य श्रीमंत लोक करतात. तुम्ही जर बघत असाल किंवा तुम्ही थोडंसं निरीक्षण कराल तर हे सगळे उपाय तुम्हाला खूप जवळून त्याचे दिसतील. बऱ्याच वेळा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे ना, या अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला आणि स्नानाला
खूप महत्त्व आहे. खास करून बघा अन्नदान जे आहे ते विशेष महत्त्वाचं मानलं जातं. जर तुम्ही बघाल कुठल्या मंदिरांमध्ये या दिवशी तुम्ही गेलात, खास करून माता लक्ष्मीची मंदिरं असतील, तर तिथे बरीचशी मोठी जी लोकं, श्रीमंत लोकं जे असतात, मोठे शेठ लोकं वगैरे असतात ना, तर ती लोकं तुम्हाला या दिवशी आवर्जून त्या मंदिराच्या बाहेर आजूबाजूला काहीतरी दान करताना दिसतील. मग ती खायची वस्तू असेल, फळं असतील, वडापाव असतील किंवा कुठलीही वस्तू. आता आमच्याकडे पण अक्षय तृतीयेला जे सुरतला लोक राहतात, ज्यांचे खूप मोठे ज्याला म्हणतो कपड्यांचे मोठे शोरूम आहेत, तर हे लोक आमच्याकडे आवर्जून या विशेष दिवशी आवर्जून येतात. अक्षय तृतीयेलाही येतात, मंदिरामध्ये एक सुंदर पूजा घालतात आणि सगळ्या गावातल्या लोकांना ते भंडारा म्हणजे सगळ्या गावातल्या लोकांना ते जेवण घालतात. बघा, हा जो दिवस आहे ना, तो अन्नदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी केलेल्या अन्नदानाचं अक्षय पटीने तुम्हाला पुण्य मिळत असतं. आता आपण अन्नदान नाही करू शकलो की ताई आम्हाला नाही शक्य होणार, इतके पैसे नाहीत आमच्याकडे, तर तुम्ही कमीत कमी 10 लोकांना 10 वडापाव खाऊ घालू शकतात. तुम्ही 10 लोकांना काहीतरी 10 फळं खाऊ घालू शकतात. 1 डझन केळी घेऊन ती 10 लोकांना वाटली तरीही तुम्हाला त्याचं पुण्य जे आहे ते लाभेल. जे श्रीमंत लोक करतात ना, ते श्रीमंत लोक जे हे अन्नदानाचं जे अन्नदान करून जे पुण्य मिळतात ना, आपण ही छोटंसं दान केलं ना तरी आपल्याला तेवढ्याच पटीने त्याचं पुण्य मिळेल. लक्ष्मी प्रसन्न होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणि सगळं काही आपलं चांगलं आणि सुरळीत होईल. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, फक्त आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.